स्वामी भक्तांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या स्वामी माऊलिया चॅनल वर। सर्वांचे इच्छा लवकरात लवकर पूर्ण होही, स्वामी चरणी प्रार्थना। श्री स्वामी समर्थांच्या चमत्कारांच्या कथा। श्री स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातील एक महान संत आणि दैवी शक्ती असलेले व्यक्तिमत्व होते। त्यांचे भक्त त्यांना दत्तात्रेयांच्या अवतार रूपात मानत। स्वामी समर्थांच्या जीवनातील अनेक चमत्कारांनी त्यांच्या भक्तांवर मोठा प्रभाव टाकला आणि त्यांची श्रद्धा अधिकाधिक दृढ केली। स्वामी समर्थांच्या चमत्कारांच्या कथांमध्ये भक्तांचे दुःख दूर करणे, त्यांची समस्यांचे समाधान करणे आणि त्यांच्या जीवनात सुखसमाधान आणणे यांचा समावेश आहे। फकीर आणि कोरड्या विहिरीतील जलमय चमत्कार। एकदा अक्कलकोट येथे एका भक्ताने स्वामी समर्थांची भेट घेतली। त्या भक्ताच्या गावात दुष्काळ पडला होता आणि विहिरींमध्ये पाणी नव्हते। भक्ताने स्वामी समर्थांना मदतीची विनंती केली। स्वामी समर्थांनी काही क्षण ध्यानात जाऊन भक्ताला सांगितले की त्याच्या विहिरीत पाणी भरले जाईल। भक्ताने स्वामींच्या या वचनावर श्रद्धा ठेवून आपल्या गावात परतले। जेव्हा गावातील लोक विहिरीत पाणी शोधण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना आश्चर्याने विहिरीत पाणी भरलेले दिसले। हा चमत्कार पाहून सर्व गावकरी स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक झाले आणि त्यांच्या आशीर्वादासाठी त्यांचे आभार मानले। शेतकऱ्याचा उद्धार। एक शेतकरी स्वामी समर्थांचा निस्सीम भक्त होता। एकदा त्याच्या शेतात अवकाळी पाऊस पडल्याने त्याचे सर्व पीक नष्ट झाले आणि तो खूपच निराश झाला। त्याने स्वामी समर्थांच्या चरणी येऊन प्रार्थना केली। स्वामी समर्थांनी त्याला धीर दिला आणि त्याला सांगितले, स्वामी सांगतात की उद्याचा दिवस तुमच्यासाठी उज्ज्वल असेल। शेतकरी स्वामींच्या वचनावर विश्वास ठेवून परत गेला। दुसऱ्या दिवशी त्याला चमत्कारिकरित्या त्याच्या शेतात नवी पिके उगवलेली दिसली। हा चमत्कार पाहून शेतकरी धन्य झाला आणि त्याची श्रद्धा अधिक दृढ झाली। अंधाला दियष्टीदान। एकदा स्वामी समर्थांच्या आश्रमात एक अंध व्यक्ती आला आणि त्याने स्वामी समर्थांकडे आपल्या दृष्टीची विनंती केली। त्याचे दुःख पाहून स्वामी समर्थांनी त्याच्या डोळ्यांवर आपल्या करकमलाने स्पर्श केला आणि त्याला आशीर्वाद दिला। काही क्षणातच त्या अंध व्यक्तीने आपली दृष्टी परत मिळवली। हा चमत्कार पाहून सर्व भक्त आश्चर्यचकित झाले आणि स्वामी समर्थांच्या दैवी शक्तीवर विश्वास ठेवला। त्या अंध व्यक्तीने स्वामी समर्थांचे आभार मानले आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन त्याने आपले जीवन सुरू केले। कुत्र्याचा जीवदान। स्वामी समर्थांच्या आश्रमात एकदा एक कुत्रा गंभीर आजाराने पीडित होता आणि मरणाच्या उंबरठ्यावर होता। त्याचे प्राण वाचवण्यासाठी कोणताही उपाय सापडत नव्हता। त्यावेळी स्वामी समर्थांनी त्या कुत्र्यावर कृपा करून त्याला जीवदान दिले। स्वामी समर्थांनी केवळ आपल्या दैवी कृपेमुळे त्याला पुन्हा जीवन दिले। हा चमत्कार पाहून लोकांना स्वामी समर्थांच्या दैवी शक्तीची जाणीव झाली। ते केवळ मनुष्यांच्या नव्हे तर प्राण्यांच्या जीवनातही हस्तक्षेप करू शकतात, हे त्यांच्या भक्तांनी अनुभवले। संन्याशाचे आशीर्वाद। स्वामी समर्थांच्या चरणी एक संन्याशी आला, जो अनेक वर्षे ध्यानधारणा करीत होता। त्याला आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी मार्गदर्शन हवे होते। स्वामी समर्थांनी त्याला सांगितले की स्वामी सांगतात की आत्मज्ञान हे मनाच्या शुद्धतेतून येते। संन्याशाने स्वामींच्या उपदेशाचा मनोभावे स्वीकार केला आणि त्यांच्या आशीर्वादाने तो आत्मज्ञानाच्या दिशेने वाटचाल करू लागला। काही महिन्यांतच त्या संन्याशाला आत्मज्ञान प्राप्त झाले आणि त्याने स्वामी समर्थांच्या कृपेचे महत्त्व ओळखले। मुलाच्या जीवनरक्षणाचा चमत्कार। एकदा एका भक्ताचा लहान मुलगा गंभीर आजाराने पीडित होता आणि त्याच्या जीवनाची आशा अगदी कमी होती। वैद्यकीय उपचारही निष्फळ ठरत होते। त्यावेळी भक्ताने स्वामी समर्थांकडे आपल्या मुलाचे जीवन वाचवण्याची विनंती केली। स्वामी समर्थांनी त्या भक्ताला धीर दिला आणि सांगितले की त्याचा मुलगा बरा होईल। त्यांच्या आशीर्वादाने त्या मुलाचा आजार हळूहळू बरा झाला आणि काही दिवसातच तो पूर्णपणे निरोगी झाला। हा चमत्कार पाहून भक्त आणि त्याचे कुटुंब स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने धन्य झाले। धन्य ती वृद्ध माता। स्वामी समर्थांच्या चरणी एक वृद्ध माता आली होती, जिला कोणताही आधार नव्हता। तिला जीवनात खूप दुःख आणि त्रास सहन करावा लागला होता।
स्वामी समर्थांनी तिला आशीर्वाद दिले आणि तिला आश्वासन दिले की तिच्या जीवनातील सर्व अडचणी संपुष्टात येतील. काही दिवसांतच ती वृद्ध माता एका सुखी आणि सुरक्षित जीवनाकडे वळली. तिच्या जीवनात स्वामी समर्थांच्या कृपेने सर्व काही बदलले. ती वृद्ध माता स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने शांत आणि समाधानी जीवन जगू लागली. चमत्कारांची शिकवण. स्वामी समर्थांचे चमत्कार हे केवळ त्यांच्या दैवी शक्तीचे दर्शन घडवतात असे नाही, तर ते भक्तांच्या श्रद्धेचा आणि ईश्वराच्या प्रति विश्वासाचा महत्त्वपूर्ण संदेश देतात. स्वामी सांगतात की श्रद्धा आणि सबुरीने कार्य करावे, ही शिकवण या चमत्कारांतून अधोरेखित होते. भक्तांनी कोणत्याही परिस्थितीत आपला विश्वास न सोडता ईश्वराच्या कृपेवर भरवसा ठेवावा, अशी शिकवण स्वामी समर्थांच्या चमत्कारांच्या माध्यमातून मिळते. भक्तांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली? मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या स्वामी माऊली चॅनल वरती नवीन असाल तर नक्की स्वामी माऊली चॅनलला सबस्क्राईब करा, सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद भक्तांनो. आणि व्हिडिओ 10 लोकांपर्यंत शेअर करा.